नमस्कार। तर आज बनवूयात आपण बेसन आणि रव्याचे लाडू। तर त्यासाठी आपल्याला आधी लागेल तर म्हणजे रवा आणि बेसन। त्याचप्रमाणे आपण रवा जो आहे तो आधी चाळून घ्यायचा आणि मग चाळल्यानंतर त्याच्यासाठी आता भाजायचं असल्याने त्याला तूप टाकायचं आणि तुपाला चांगलं कडकडीत होऊस तर थोडं गरम होऊस तर थांबायचं। इकडे दुसऱ्या बाजूला तुम्ही पाकही बनवू शकता। त्यासाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी आणि त्यामध्ये साखर। इकडे आपण रवा जो आहे तो तुपात छान लालसर येईस्तोवर चांगला भाजायचा आणि असा भाजायचा की तो एकदम दिसायला सुंदर दिसला पाहिजे आणि तो फक्त गोल्डनिश रेड असा दिसायलाच हवा। तर इकडे मात्र एका बाजूला आपण पाक मांडूयात। पाकामध्ये आपण साखर तर टाकलीच पण त्यालाच आता गरम करायलाही ठेवायचं। तुम्ही मध्यम आचेवरही ठेवू शकता आणि तुम्ही त्याला जास्त आचेवरही ठेवू शकता। इकडे आपण रवा भाजून घेतोय तोपर्यंत पाकेकडेही लक्ष असू द्या, त्याला दुर्लक्ष करायचं नाही बरं का। इकडे आपण जेव्हा लाडू भाजतोय तेव्हा हे जे मिश्रण आहे रव्याचं ते आधी काढून घ्यायचं, चांगलं लालसर होईस्तोवर बघायचं। दुसरीकडे पुन्हा कढई जी आहे त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तूप टाका आणि मग त्यामध्ये चांगलं बेसन टाका आणि बेसन आणि तूप जे आहे ते आता छान असं भाजून घ्यायचं। बेसनाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, त्याला चांगलं तळल्यासारखं भाजलेलं तर फारच छान। खालून लागत असेल तर जरा गॅस कमी करा आणि हा पसारा आवरत मी आता मम्मीच्या मदतीला आलेच। इकडे पाक जो आहे तो आपला बघू शकता की किती छान प्रकारे दिसतोय। जर पाक अजूनही त्याला तार सुटलेली नसेल तर अजूनही त्याला उकळू द्यायचं। मग आपण हा बेसन आणि रवा आहे तो एकत्र करायचा आणि मग त्यामध्ये जरा ड्रायफ्रुट्स टाकायचे। त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पाक टाकायचा। त्यामध्ये आपण विलायची टाकणं हे विसरायचं नाही, कारण त्याची चव ही खूपच तोंडाला अशी चांगली वाटेल। पाक जो आहे तो तुम्ही त्यामध्ये टाकाल, पण त्यामध्ये तुम्ही पाक टाकताना थोडा थांबत टाका आणि त्याची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। मग थोडा जर पातळ झाला तर त्याला थोडं थंड होऊ द्या, जेणेकरून हे जे लाडू आहे ते व्यवस्थित येतील। आता तुम्ही बघू शकता की लाडवाचं जे कन्सिस्टन्सी आहे ती किती सुंदर दिसते। त्याचप्रमाणे याची जी लाडू वळण्याची जी म्हणजे पद्धत आहे ती तुम्हाला तर माहिती असेल तर ठीक, नाहीतर मग तुम्ही असे हाताने न वळता तुम्ही त्याला वडी पण बनवू शकता। त्यानंतर हाताने लाडू वळत गोलसर येऊ देत आणि मग ते थंड झाल्यावर तर तुपाचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला दिसत असेल आणि हातामध्ये तर तूप अगदी लागतंय। तर अशा पद्धतीने मम्मीने लाडू तर छान वळलेत आणि इकडे मी कामं सुद्धा आवरली। आणि तुम्हाला लाडू कसे वाटते त्याचप्रमाणे साक्षी मधामध्ये येऊन मम्मीला जरा डिस्टर्ब करत होती, पण हे लाडू काही मम्मी सोडत नव्हती। तर मम्मीने शेवटी पूर्ण लाडू जे आहे ते एक करून छान व्यवस्थित पद्धतशीर बांधले। तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकांनो, म्हणजेच ही पहिली आहे आणि शेवटची पिढी का की आपल्याला हे सगळं चांगलं खाऊ घरीच बनवून देणारी। आजकाल तर सगळं बाजारात मिळतंय, पण आपल्याला घरी कोण बनवून देतंय आणि आपल्याला घरी बनवून देणारी ही शेवटची पिढी का? तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि मी जरा घर जरा पुसत होते, जेणेकरून घरामध्ये स्वच्छता असावी। घरचा जो पोछा आहे तो सकाळी तर होतोच, पण दुसऱ्याही वेळी व्हायलाच हवा। आणि इकडे मात्र जेव्हा मम्मी लाडू वळत होते तेव्हा मलाही तसं तोंडाला पाणी सुटलेलंच होतं की कधी एकदा जाऊन ते लाडू खाते त्याच्यासाठी। आणि तुम्हाला यामध्ये आणखी काही रेसिपी हवी का ते पण आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता। आणि लाडूचे जे आहेत ते सगळे लाडू म्हणजे पूर्ण मिश्रण आहे त्याचे सगळ्यांची लाडू बनवा, जेणेकरून कुठलाही वस्तू ही वाया जाणार नाही। मग शेवटी मीही आले ते चव घ्यायला, कारण मम्मीलाही करमलं नाही आणि म्हणली की ये आणि चव घे। मग मी पण एक लाडू खाऊन बघितला, चव एकदम झक्कास होती। तर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करा।